हमारी प्रकृति नहीं है और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे। सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। क्या जनता मतदान करते, नेते निवडून येतात, सरकार स्थापन होते, पण जनादेश बदलतो। तुम्ही ज्या पक्षासाठी मैदानात उतरता, निवडणुकीनंतर तोच लोकप्रतिनिधी दुसऱ्याच पक्षासोबत सरकार बनवताना दिसतो। भारतीय राजकारणात अशी समीकरणे तयार होतात ज्यामुळे सामान्य मतदारच संभ्रमात पडतो। नमस्कार, मी चैतन्य ताठे आपल्या सर्वांचे द डॉक्युमेंट स्पीक्स मध्ये स्वागत करतो। कल्पना करा, तुम्ही उन्हातान्हात उभा राहून दिवस घालवलात आणि एका पक्षाला त्याच्या विचारधारेला मत देखील दिलं, पण काही महिन्यांनी राजकीय समीकरणं बदलतात आणि तुमचं मत दुसऱ्याच सरकारच्या खात्यात जमा होतं। मग सामान्य मतदारांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तुमचं मत नेमकं कुणाला गेलं होतं? तुम्ही ज्या चिन्हावर विश्वास ठेवला त्याच चिन्हाची किंमत सत्तेच्या बाजारात नक्की कुठे आणि किती उरली? हा प्रश्न एका पक्षाचा नाही, एका नेत्याचा नाही किंवा एका विशिष्ट राज्याचा देखील नाही। हा प्रश्न आहे थेट लोकशाहीतील जनादेशाचा आणि मतदारांच्या विश्वासाचा। कारण लोकशाही केवळ संसदेतील किंवा विधानसभेतील सत्तेच्या आकड्यावर चालत नाही, तर ती जनतेने दिलेल्या पवित्र विश्वासावर चालते। पण जेव्हा हा विश्वासच संशयाच्या भोवऱ्यात सापडतो, तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात। मग पक्षांतर म्हणजे नेमकं काय? लोकप्रतिनिधी कायदेशीर चौकटीत राहून हे पक्षांतर कसं करतात? त्यामागे खरोखरच मतभेद असतात की केवळ सत्तेची आणि पदाची गणिते असतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कायदेशीर पळवाटांचा आपल्या लोकशाहीवर दीर्घकालीन परिणाम काय होतो? आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण या संपूर्ण राजकारणाकडे कोणत्याही राजकीय चष्म्यातून नाही किंवा पूर्वग्रहातून देखील नाही, तर आपण थेट तथ्यांच्या माध्यमातून आणि कायद्याच्या आणि कागदपत्रांच्या नजरेतून सत्य समजून घेणार। म्हणूनच आपली भारतीय राजकारणाच्या पडद्यामागे ही सिरीज आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लेकिन पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद करूंगा। भारतात पक्षांतर नवीन नाही। 1967 मध्ये हरियाणाचे आमदार गयालाल यांनी 15 दिवसात तब्बल 3 वेळा पक्ष बदलला आणि तिथूनच आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित झाला। हे रोखण्यासाठी 1985 मध्ये भारताने पक्षांतर बंदी कायदा लागू केला। त्यानंतर 1/3 सदस्य जर वेगळे झाले तर त्याला कायदेशीर गट अशी मान्यता मिळत होती। मात्र 2003 मध्ये नियम अधिक कठोर करून ही मर्यादा किमान 2/3 सदस्य इतकी करण्यात आली। पक्षांतर हा शब्द आपण रोजच्या बातम्यांमध्ये नेहमी ऐकतो, पण जेव्हा एखादा निवडून आलेला लोकप्रतिनिधी आपला मूळच पक्ष सोडतो, तेव्हा संविधानाच्या आणि नैतिकतेच्या पातळीवर एक मोठा पेच निर्माण होतो। विचार करा, जर मतदारांनी एखाद्या नेत्याला त्याच्या वैयक्तिक चेहऱ्यापेक्षा पक्षाच्या चिन्हावर किंवा विचारधारेवर मतदान केलं असेल, तर निवडून आल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीला वैयक्तिक निर्णयाच्या नावाखाली पक्ष बदलण्याचा नैतिक अधिकार असावा का? की तो मतदारांच्या विश्वासावरील थेट कायदेशीर आघात मानला जावा? भारताने हा राजकीय खेळ रोखण्यासाठी 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती केली आणि पक्षांतर बंदी कायदा देखील आणला। पुढे 2003 मध्ये
91वी घटना दुरुस्ती करून नियम अधिक कडक करण्यात आले, जेणेकरून वैयक्तिक स्वार्थासाठी होणारी फूट थांबवता येईल. कायद्यानुसार जर एखाद्या पक्षाने 2/3 पेक्षा जास्त आमदार किंवा खासदार एकत्र बाहेर पडले तरच त्यांचा गट कायदेशीर मानला जातो आणि त्यांचे पद वाचते. पण इथेच सर्वात मोठी मेक आहे. कायद्याचा हेतू पक्षांतर रोखण्यासाठीचा होता, पण आजच्या राजकारणात याच 2/3 नियमाचा वापर करून थेट संपूर्ण पक्षावरच किंवा चिन्हावरच दावा ठोकण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. म्हणजेच कायदा असूनही पळवाटा शोधल्या गेल्या. प्रश्न आज एक कायम आहे की इतक्या अडचणी आणि सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे असतानाही भारतात पक्षांतराच्या या मोठ्या घटना थांबलेल्या का नाहीत? त्यामागची खरी पडद्यामागची कारणं कोणती? चला, ती मुख्य कारणं आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. मगर ये वोटों का खेल किस सीमा तक जाएगा, किस हद तक जाएगा? क्या इसके सामने देश हितों की उपेक्षा कर दी जाएगी? कोणतंही पक्षांतर एका रात्रीत घडत नाही. त्यामागे प्रामुख्याने 4 कारणं असतात. पहिलं कारण पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजी. दुसरं कारण सत्ता, महत्वाची पदं आणि राजकीय भविष्याची सुरक्षा. तिसरं कारण पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून दूर गेल्याचा दावा. आणि चौथं महत्वाचं कारण बदलत्या राजकीय समीकरणात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड. याच कारणांमुळे अनेक राज्यांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहिली आहे. नाराजी, सत्ता, विचारधारा आणि अस्तित्व ही 4 मुख्य कारण आपण पाहिली. पण या कारणांच्या खोलात गेलो तर आपल्याला समजेल की जेव्हा पक्षांतर्गत लोकशाही कमकुवत होते तेव्हा फुटीची ठिणगी पडते. जेव्हा पक्षात कार्यकर्त्यांचे किंवा स्थानिक नेत्यांचे आवाज दाबले जातात तेव्हा अंतर्गत गटबाजी वाढते. सत्ता म्हणजे केवळ लाल दिवा किंवा मंत्रीपद नसतं, तर ती आपल्या मतदारसंघातील पकड मजबूत ठेवण्याची आणि निर्णय घेण्याची ताकद असते. लोकप्रतिनिधींना वाटतं की जर आपण सत्तेत राहिलो नाही तर पुढच्या निवडणुकीत आपलं राजकीय भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळे स्वतःच्या राजकीय भविष्याची सुरक्षा करण्यासाठी अनेकदा विचारधारेला बाजूला ठेवलं जातं. काही वेळा नेते जाहीरपणे असा दावा करतात की पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून दूर गेला आहे आणि आपणच खरे पक्षाचे वारसदार आहोत. तर काही वेळा हा प्रश्न फक्त पुढील निवडणूक जिंकण्यासाठी निधी मिळवणे आणि स्वतःचे अस्तित्व वाचवणे इतकाच मर्यादित असतो. त्यामुळे प्रत्येकच पक्षांतरामागे केवळ एकच कारण असतं असं म्हणणं चुकीचं ठरेल. इथे वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि राजकीय अपरिहार्यता यांचा एक गुंतागुंतीचा खेळ असतो. कारण काहीही असेल, पण या संपूर्ण खेळात अंतिम परिणाम मात्र लोकशाहीवर आणि सामान्य जनतेवर होतो. तो आघात नेमका कसा होतो ते आता पाहू. लेकिन इस देश में मिलकर काम करने के गुण को विकसित करने की आवश्यकता है. एक पार्टी के भीतर भी संघर्ष होते हैं, लेकिन संघर्ष सीमा में होना चाहिए. ये टूटना और जुड़ना और फिर इकट्ठे होना और फिर अलग अलग रास्ते पर चला जाना, इसकी कोई सीमा होना चाहिए. पक्षांतराचा सर्वात मोठा फटका जनतेच्या विश्वासाला बसतो. मतदार केवळ व्यक्तीला नाही तर एका विचारधारेला मत देतो. पण जेव्हा निवडणुकीनंतर अचानक सगळंच बदलतं तेव्हा मतदारांच्या मनात माझं मत नक्की कुणाला गेलं हा प्रश्न निर्माण होतो. हाच प्रकार वारंवार घडल्यामुळे नवीन पिढीचा आणि तरुणांचा संपूर्ण राजकीय व्यवस्थेवरील विश्वास उडू लागतो. जेव्हा सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि विशेषतः तरुण मतदार वारंवार अशा राजकीय घटना पाहतात तेव्हा त्यांच्या मनात एक नकारात्मक भावना निर्माण होते. त्यांना वाटू लागतं तत्व, निष्ठा, विचारधारा या केवळ भाषणापुरत्या आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यापुरत्याच मर्यादित असतात. प्रत्यक्षात राजकारणात शेवटी सगळा खेळ हा फक्त सत्ता मिळवण्याचा
आणि टिकवण्याचा असतो. लोकांचा निवडणुकीवरचा आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास कमी होणं हा कोणत्याही जिवंत लोकशाहीसाठी सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा आहे. जर मतदाराला वाटलं की माझ्या मताला काहीच किंमत नाही, सरकार नंतर तडजोड करून बनणारच आहे, तर तो मतदान प्रक्रियेपासून दूर जाऊ लागतो आणि मतदानाची घसरणारी टक्केवारी याचेच एक लक्षण आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीपेक्षा महत्वाचा असतो तो म्हणजे जनादेश, कारण तो जनतेचा सामूहिक आणि अंतिम निर्णय असतो आणि निवडणुकीनंतर राजकीय तडजोडींमुळे त्या जनादेशाच्या पवित्रतेवरच आणि नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतात, तेव्हा लोकशाहीच्या मूलभूत रचनेला तडे जातात. आता हा विषय केवळ राजकीय पक्षांच्या फायद्याचा तोट्याचा उरलेला नाही, तर तो थेट राजकीय संस्कृतीचा आणि नैतिकतेचा बनला आहे. पण या विषयाला एक दुसरी कायदेशीर आणि व्यावहारिक बाजूही आहे. ती काय आहे हे आता आपण समजून घेऊ. सरकारें सब एक सी होती हैं, थोड़ा बहुत फर्क होता है, सत्ता का चरित्र एक सा ही होता है. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. प्रत्येक पक्षांतर केवळ सत्तेसाठीच असतं असं सरसकट म्हणणंही योग्य नाही. काही वेळा लोकप्रतिनिधींचा प्रामाणिक दावा असतो की पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मतदारांना दिलेली मूळ आश्वासनं आणि विचारधारा सोडली आहे. अशा वेळी पक्षात घुसमट सहन करण्यापेक्षा बाहेर पडणे हाच एकमेव राजकीय मार्ग उरतो. प्रत्येकच पक्षांतरामागे फक्त सत्ता किंवा फक्त वैयक्तिक स्पर्धा असते असं आपण सरसकट म्हणू शकत नाही, कारण वास्तव नेहमीच खूप गुंतागुंतीचं असतं. जर एखाद्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने निवडणुकीपूर्वी मतदारांना दिलेल्या मूळ आश्वासनांची किंवा विचारधारेशी प्रतारणा केली, तर त्या पक्षाच्या स्थानिक आमदाराने किंवा खासदाराने काय करावं? त्या पक्षाच्या हायकमांडशी निष्ठा ठेवावी की त्याला निवडून देणाऱ्या मतदारांशी? खरोखरच हा विचार करण्यासारखा आणि अभ्यासाचा एक प्रश्न आहे. काही वेळा प्रादेशिक पातळीवरील स्थानिक प्रश्न इतके तीव्र असतात की पक्षाच्या केंद्रीय धोरणांमुळे स्थानिक मतदारांवरच अन्याय होत असतो. अशा वेळी नेत्यांकडे पक्षात राहून घुसमट सहन करण्यापेक्षा किंवा बंडखोरी करण्यापेक्षा दुसरा कोणताही राजकीय मार्ग उरत नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा अनेक निकालांमध्ये लोकप्रतिनिधींच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या वैचारिक मतभेदांचा आदर केला आहे. मग मूळ समस्या नेमकी नेत्यांच्या पक्षांतरात आहे की अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या आपल्या सध्याच्या राजकीय व्यवस्थेत, का पक्षांतर बंदी कायद्यातील पळवाटांमध्ये आहे? आणि या सगळ्यात सत्ता समीकरणाच्या खेळात आपला सामान्य मतदार नेमकं कुठं उभा आहे? चला या संपूर्ण विश्लेषणाच्या निष्कर्षाकडे येऊया. लेकिन लोकतंत्र में अंत में जाकर किसका दरवाजा खटखटाया जाए? अगर राजनेता विफल हो जाए, अगर राजनीतिक दल अपनी सीमाओं को और अपनी मर्यादाओं को न समझे, और अगर सिद्धांत के ऊपर सत्ता का संघर्ष हावी हो जाए, आ गया कि ये सम्मान की लड़ाई, सम्मान नहीं मिथ्याभिमान की लड़ाई, सत्ता का संघर्ष, खुला संघर्ष. पक्षांतर हा केवळ राजकीय घडामोडीचा विषय नाही, तो सत्तेचा, नेतृत्वाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीवरील विश्वासाचा विषय आहे. कारण लोकशाही केवळ मतदानाच्या एका दिवसापुरती जिवंत नसते, ती जिवंत असते जनतेच्या रोजच्या विश्वासात आणि त्यांनी दिलेल्या पवित्र जनादेशात. कारण काहीही असोत, वैचारिक मतभेद असोत, पक्षांतर्गत नाराजी असो अथवा सत्तेची अपरिहार्यता असो, पण त्याचा अंतिम परिणाम जर जनतेच्या विश्वासाला तडे देणारा असेल तर त्यावर लोकशाहीमध्ये उघडपणे आणि सखोल चर्चा झालीच पाहिजे. कारण राजकारणात सरकारे येतात, सरकारे जातात, पक्ष उभारतात, पक्ष कोसळतात, नेते बदलतात, नवीन राजकीय समीकरणे तयार होतात.
पण जेव्हा सामान्य जनतेचा, लोकशाहीवरचा, संविधानावरचा आणि स्वतःच्या मतावरचाच विश्वास डळमळू लागतो, तेव्हा धोक्यात कोणताही एक नेता नसतो, कोणताही एक पक्ष नसतो, तर धोक्यात असते ती लोकशाही स्वतः. जाता जाता मला द डॉक्युमेंट स्पीक्सच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजेच प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे. पक्षांतर हा लोकप्रतिनिधींचा लोकशाही व कायदेशीर हक्क आहे का, की तो मतदारांच्या पवित्र जनादेशावरच केला जाणारा आघात आहे? जर एखादा लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर वैयक्तिक कारणांमुळे पक्षांतर करत असेल तर त्याने राजीनामा देऊन नव्याने मत मागायला जनतेसमोर जावे का? तुमचं मत काय? तुमचे विचार काय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया द डॉक्युमेंट स्पीक्सच्या भारतीय राजकारणाच्या पडद्यामागे या सिरीजच्या पुढील भागात अशाच एका महत्त्वाच्या विषयासह आणि तथ्यांसह. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.